Bluetooth mode. Connection successful. एक मिनिट वेट करूया आणि स्टार्ट करूया. आपण स्टार्ट करूया सेशन. कुठल्या तरी एका मेडिटेटिव्ह पोश्चर मध्ये यायचं आहे. सुखासन पद्मासन मध्ये, हात ध्यान मुद्रेमध्ये, डोळे बंद, 3 वेळा ओमचं उच्चारण करत आजचं सत्र आपण सुरू करणार आहोत. इनहेल अँड चाउंट ओम. Inhale and chant Om. Inhale and chant Om. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि प्रेयर स्टार्ट करायची आहे. ओम सहना भवतु. ओम सहना भवतु. सहनौ भुनक्तु. सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. इनहेल करत दोन्ही हात मागे टाय करायचे आहे. एक्सेल करत नमन करायचं आहे. वरती दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हातांमध्ये हिट तयार करायचे आहे आणि कप शेक करून आणि कशी आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहेत. आपल्या हातांची डोळ्यांना ट्रान्सफर करायची आहे. डोळे रिलॅक्स करायचे आहेत. डोळे उघडायचे आहेत. आज आपण सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. नंतर काय होल्डिंगचे आसनास करणार आहोत. आपल्याला प्रारंभिक स्थितीमध्ये यायचं आहे. दंडासन मध्ये यायचं आहे. आपण आपल्या टोज पासून स्टार्ट करणार आहोत. आपण टोक लेंचिंग पासून स्टार्ट करणार आहोत. तर आपल्याला आपल्या नेक पर्यंत मूवमेंट करायचे आहे. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला आपली पहिली प्रॅक्टिस आज पतंगुली नमनची आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला इनहेल टोक लेंच करायचे आहे, इनहेल टोक कॉन्ट्रॅक्ट करायचे आहे, एक्सेल टोक एक्सपांड करायचे आहे. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7
8, very good. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिट वेळेला आपल्या डोर रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपण इनहेल करत टू क्लेंच करायचे आहेत, एक्झिट टू एक्सपांड करायचे आहेत. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत तो रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे ग्रुप नमनची. तर ग्रुप नमन मध्ये आपल्याला आपल्या अँकल साठी मूवमेंट करायची आहे. आपला इनहेल करत आपला फीट आपल्या बॉडी जवळ आणायचा, फ्लेक्शन करायचं आहे. एक्झिट करत आपला फीट आपल्या बॉडी पासून दूर न्यायचा आहे, एक्सटेन्शन करायचं आहे. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपली फीट रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस ग्रुप नमनची सेकंड टाइम करणार आहोत. आपला इनहेल करत आपला फीट आपल्या बॉडीच्या जवळ आणायचा आहे, एक्झिट करत आपला फीट दूर न्यायचा आहे. आपल्या अँकलसाठी आपण मूवमेंट करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत फीट रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस आपली जानो नमनची आहे. जानो नमन मध्ये आपला इनहेल करत एक लेग असा रेज करायचा आहे, त्याला हाताने सपोर्ट द्यायचा आहे. इनहेल करत आपला लेग फोल्ड करायचा आहे, एक्झिट करत लेग स्ट्रेट करायचा आहे. अशा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपला राईट लेग रेज करायचा आहे, हाताने त्याला सपोर्ट द्यायचा आहे. इनहेल करत लेग फोल्ड करायचा आहे, एक्झिट करत लेग स्ट्रेट करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 very good 11 12 13 14 very good 15 and release. एक्झिट करत आपण फीट रिलीज करायचा आहे, हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. स्टील आसन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगनी करणार आहोत. आपल्याला इनहेल करत लेफ्ट लेग रेज करायचा आहे, हाताला सपोर्ट द्यायचा आहे. आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल करत लेग फोल्ड करायचा आहे, एक्झिट करत लेग स्ट्रेट करायचा आहे. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपल्याला लेग आणि हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत.
आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे अर्धतिथली आसनची. तर अर्धतिथली आसनामध्ये आपल्याला एक लेग आपल्या फोल्ड करत आपल्या अपोजिट थाय वरती ठेवायचा आहे. एकाने टोज होल्ड करायचे आहेत, एकाने नी होल्ड करायचं आहे. आपण इनहेल करत नी वरती प्रेस करणार आहोत, एक्झेल करत आपल्याला खाली प्रेस करायचं आहे. अशी आपण डायनॅमिकली प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपल्याला राईट लेग फोल्ड करायचं, लेफ्ट थाय वरती ठेवायचं आहे. एका हाताने टोज होल्ड करायचे, एकाने नी होल्ड करायचं आहे आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. 1 2 3 4 5 6 7 very good 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपल्या फीट आणि हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्या एक्सपिरियन्स अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगने करणार आहोत. आपला लेफ्ट लेग फोल्ड करायचा, राईट थाय वरती ठेवायचा आहे. एका हाताने टोज होल्ड करायचे आहे, एकाने नी होल्ड करायचा आहे. आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल नी अप, एक्झेल नी डाऊन. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपला हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे श्रोणी चक्राची. तर श्रोणी चक्रामध्ये आपल्या हिपची रोटेशन करायची आहे. आपल्याला आपला एक लेग फोल्ड करत आपल्या अपोजिट थाय वरती ठेवायचा आहे, एकाने अँकल जॉइंट होल्ड करायचा आहे, एकाने नी होल्ड करायचा आहे. आपण इनहेल करत लेग वरती आणणार आहोत, लेग खाली न्यायचा आहे. अशी आपण हिपची रोटेशन करणार आहोत. आपण स्टार्ट करूया. आपला राईट लेग आपल्या लेफ्ट थाय वरती ठेवायचा आहे, एकाने अँकल जॉइंट होल्ड करायचा आहे, एकाने नी होल्ड करायचा आहे आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपला फीट आणि हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या लेग मध्ये, थाय मध्ये, हिप जॉइंट मध्ये प्रेशर फील करू आपल्या प्रॅक्टिस मध्ये. ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, फील करायचं आहे, रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगने करणार आहोत. आपल्या लेफ्ट लेग फोल्ड करायचा आहे, राईट थाय वरती ठेवायचा आहे. एका हाताने अँकल जॉइंट होल्ड करायचा आहे, एकाने नी होल्ड करायचा आहे. आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपले हात आणि फीट रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत.
आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे श्रोणी चक्र. नेक्स्ट प्रॅक्टिस आपली पूर्ण तिथले आसनची आहे. तर पूर्ण तिथले आसनमध्ये आपल्याला दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. हाताने टोज होल्ड करायचे आहेत. फीट पेनियल रिजनच्या जवळ आणायचे आहेत. आपण इनहेल करत वरती प्रेस करणार आहोत, एक्सेल करत खाली प्रेस करायचे. जशी आपण डायनॅमिकली प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपले दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. हाताने टोज होल्ड करायचे आहेत. फीट पेनियल रिजनच्या जवळ आणायचे आहेत आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेलनी अप, एक्सेलनी डाऊन. 1 2 3 4 5, very good, 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट आपले हात आणि फीट रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. योगा थेरपी मध्ये पीसीओडी आणि पीसीओडी साठी प्रॅक्टिस सजेस्ट केलेली आहे. तर विशेषतः लेडीज साठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे तिथल्या आसनची. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. हाताला टोज होल्ड करायचे आहेत. फीट पेनियल रिजनच्या जवळ आणायचे आहे आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. इनहेलनी अप, एक्सहेलनी डाऊन. 1 2 3 4 5, very good, 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट आपले हात आणि फीट रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे मुष्टिका बंधनची. मुष्टिका बंधन मध्ये आपल्याला इनहेल करत हात असे रेज करायचे. इनहेल करत आपण हाताची फिश बनवणार आहोत. एक्सेल करत आपल्याला फिश रिलीज करायची आहे. तर आपण स्टार्ट करूया ही प्रॅक्टिस. आपण इनहेल करत हात रेज करायचे आहे. इनहेल करत हाताची फिश बनवायची आहे. एक्सेल करत रिलीज करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8, very good, 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला एक्सपिरियन्स करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपण मणिबंध नमनची प्रॅक्टिस करणार आहोत. मणिबंध नमन मध्ये आपण इनहेल करत दोन्ही हात असे रेज करायचे आहेत. इनहेल करत हाताची फिश बनवायची आहे. इनहेल फिश अप, एक्झेल फिश डाऊन. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर बोथ हँड्स. इनहेल करत हाताची फिश बनवायची आहे. इनहेल फिश अप, एक्झेल फिश डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8, very good, 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपले हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण नेक्स्ट व्हेरिएशन मध्ये आपल्याला पाम ओपन ठेवायचं आहे. इनहेल पाम अप, एक्सेल पाम डाऊन असं आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला परत एकदा हात रेज करायचे आहे. आपण इनहेल करत आपल्याला पाम अप करायचं आहे. एक्सेल पाम डाऊन करायचं आहे. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5, very good, 6 7 8 9 10 11 12
13, 14, 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला एक्सपेन्स करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण केहुनी नमनची प्रॅक्टिस करणार आहोत. केहुनी नमन मध्ये आपल्याला दोन्ही हात असे रेज करायचे आहेत. इनहेल करत हात फोल्ड करायचे आहेत, एक्झिट करत हात स्ट्रेट करायचे आहेत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला इनहेल करत दोन्ही हात रेज करायचे आहेत. इनहेल करत हात फोल्ड करायचे आहेत, एक्झिट करत हात स्ट्रेट करायचे आहेत. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 very good 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत एकदा इनहेल करत दोन्ही हात रेंज करायचे आहेत. इनहेल करत हात फोल्ड करायचे आहेत, एक्झिट करत हात स्ट्रेट करायचे आहेत. आपण स्टार्ट करूया. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झेल करत आपले हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे केहुनी चक्रची. तर केहुनी चक्रमध्ये आपल्याला एक हात असा रेज करायचा आहे. अपोजिट हात त्याला सपोर्ट द्यायचा आहे. आपला इनर हात वरती आणायचा आहे, एक्झिट हात खाली न्यायचा आहे. असे आपण आपल्या अँकल जॉइंटसाठी रोटेशन करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला राईट हँड रेज करायचा आहे, हाताची फिश बनवायची आहे, लेफ्ट हात त्याला सपोर्ट द्यायचा आहे आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. 1 2 3 4 5 very good 6 7 7 नंतर आपण अपोजिट डायरेक्शन मध्ये करणार आहोत. 8 9 10 11 12 13 14 very good 15 and release. एक्झिट रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट हँडने करणार आहोत. आपल्याला अपोजिट हँड रेज करायचा आहे, तर राईट हँडने सपोर्ट द्यायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. 1 2 3 4 5 very good 6 7 7 नंतर अपोजिट डायरेक्शन मध्ये 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे स्कंद चक्राची. स्कंद चक्रामध्ये आपल्याला शोल्डरसाठी रोटेशन करायचे आहे. आपल्याला शोल्डरसाठी आपले दोन्ही हात असे शोल्डरवरती ठेवायचे आहेत, एल्बो एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. आपल्याला इनहेल करत हात वरती आणायचे आहेत, एक्झिट करत हात खाली न्यायचे आहेत. असे आपण क्लॉकवाईज रोटेशन करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपले दोन्ही हात शोल्डरवरती ठेवायचे आहेत, दोन्ही एल्बो एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. आपल्याला इनहेल करत हात वरती न्यायचे आहेत, एक्झिट करत हात खाली आणायचे आहेत. 1 2 3
4, 5, very good, 6, 7, 8, 9, 10, very good, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिट करत आपले हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल कंट्राक्शन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डायरेक्शन मध्ये करणार आहोत. आपल्याला परत एकदा आपले हात दोन्ही शोल्डरवरती ठेवायचे आहेत, दोन्ही एल्बो एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. आपल्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये एक हात वरती न्यायचे आहेत, एक हात खाली आणायचे आहेत. आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, very good, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिट करत आपले हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे गिरवा संचलनाची. तर गिरवा संचलनामध्ये आपल्याला नेक साठी रोटेशन करायचे आहे. आपण सुरुवातीला आपल्या नेक टर्नची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्या सेंटर इनहेल करायचं आहे, एक्झिट राईट साइडला नेक टर्न करायचे आहे, तर लेफ्ट साइडला नेक टर्न करायचे आहे. तर आपण स्टार्ट करूया. आपण सुखासन किंवा दंडासन मध्ये प्रॅक्टिस करू शकतो. आपल्याला इनहेल करायचं आहे आणि स्टार्ट करायचे आहे प्रॅक्टिस. एक्झिट करत आपल्याला नेक साइडला टर्न करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, very good, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिट करत नाही, रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड व्हेरिएशन करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला इनहेल करते अप करायचे आहे, एक्झिट करते डाऊन करायचे आहे. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल मेक अप अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, very good, 13, 14, 15 and release. एक्झिट करत नाही, रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. याच्यात आपण नेकचे रोटेशन करणार आहोत. आपल्याला इनहेल करत नेक डाऊन करायची आहे. आपण इनहेल करत आपण नेक वरती आणणार आहोत, एक्झिट करत डाऊन करणार आहोत. आपण नेक्स्ट रोटेशन करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला नेक डाऊन करायची आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल नेक अप, एक्झिट नेक डाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, very good, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिट करत नाही, रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण नेक मध्ये थोडंसं प्रेशर फील करू. आपल्याला प्रॅक्टिस मध्ये त्याला ऑब्झर्व करायचं आहे, फील करायचं आहे, रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डायरेक्शन मध्ये करणार आहोत. अँटी क्लॉकवाइज नेक रोटेशन करणार आहोत. आपल्याला परत एकदा नेक डाऊन करायचे आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये इनहेल करत नेक अप करायचे आहे, एक्झिट करत नेक डाऊन करायचे आहे. आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6,
10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झेल करत नाही, रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे सूर्यनमस्कारची. आपल्याला 5 सूर्यनमस्कार करायचे डायनॅमिकली. त्यासाठी आपल्याला स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं आहे. आपण अगोदर सूक्ष्म व्यायाम केले, त्याच्यात आपण सूर्यनमस्कार आणि होल्डिंगच्या प्रॅक्टिसेस करणार आहोत. आपण 12 काउंटिंग एक सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. आपण 2 पासून स्टार्ट करणार आहोत. आपल्या मॅटच्या फ्रंट साइडला यायचं आहे. नमस्कार आसन मध्ये यायचं आहे. आपण स्टार्ट करूया. इनहेल, हस्त उत्तनासन. एक्झेल, पादहस्तासन. इनहेल, अश्वसंचलनासन. एक्झेल, पर्वतासन. होल्ड ब्रेथ, अष्टांग नमस्कार. इनहेल, भुजंगासन. एक्झेल, पर्वतासन. इनहेल, अश्वसंचलनासन. एक्झेल, पादहस्तासन. इनहेल, हस्त उत्तनासन आणि नमस्कारासन. सेकंड राउंड. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. Third round. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. Fourth round. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. Last round. Inhale, Hasta Uttanasana. Exhale, Padhastasana. Inhale, Ashthasanchalanasana. Exhale, Parvatasana. Hold the breath, Ashtanga Namaskar. Inhale, Bhujangasana. Exhale, Parvatasana. Inhale, Ashthasanchalanasana. Exhale, Padhastasana. Inhale, Hasta Uttanasana. आणि नमस्कारासन. याच्यात काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्याला शवासन मध्ये यायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. आपल्या हातांमध्ये लेग्स मध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे. नेक लूज ठेवायचे आहे. डोळे बंद करायचे आहेत. काही सेकंद आपण आपली कंप्लीट बॉडी रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. आपण आपल्या टोज पासून स्टार्ट करणार आहोत. आपले टो जॉइंट्स आपल्याला रिलॅक्स करायचे आहेत. आपले फीट मसल्स, लेग मसल रिलॅक्स करायचे आहे. तसेच आपल्याला आपल्या हाताचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. आपले फिंगर जॉइंट्स, फोर आर्म, अपर आर्म, हाताचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपल्या ॲब्डोमेनचे मसल, चेस्ट मसल रिलॅक्स करायचे आहे. तसेच आपल्याला आपली बॅक मसल रिलॅक्स करायचे आहे. नेक मसल, थ्रोट मसल रिलॅक्स करायचे आहे. तसेच आपल्याला आपल्या चेहऱ्याचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. आपले हनवटी, नाक, डोळे, कपाळ, चेहऱ्याचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला डोक्याचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. आपल्या डोक्याची मागची बाजू, कडेची बाजू, माथा, डोक्याचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. काही सेकंद आपण आपली कंप्लीट बॉडी रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. त्याच्यानंतर आपण काही होल्डिंगच्या प्रॅक्टिसेस करणार आहोत. आपली याची सुपाईन पोझिशन मधली पहिली प्रॅक्टिस येते बंदासनची आहे.
त्यासाठी आपल्या शवासन रिलीज करायचे, आपले हात आणि पाय बॉडीच्या जवळ आणायचे आहे. सेतुबंधासाठी आपण दोन्ही लेग असे फोल्ड करणार आहोत. आपल्या हाताने आपल्या अँकल जॉईंट होल्ड करायचे आहे किंवा ग्राउंडवरती आपले हात ठेवायचे आहेत आपल्या शक्तीनुसार. आपण इनहेल करत बॉडी लिफ्ट करणार आहोत. आपली बॉडी आपल्या शोल्डरवरती बॅलन्स करायची आहे आणि पोस्चर आपण होल्ड करणार आहोत सेतुबंधासाठी आपल्या शक्तीनुसार. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या इनहेल करत दोन्ही लेग फोल्ड करायचे आहेत, हाताने अँकल जॉईंट होल्ड करायचे आहेत. इनहेल करत आपली बॉडी लिफ्ट करायची आहे, आपल्या शोल्डरवरती बॅलन्स करायची आहे आणि होल्ड करायचं सेतुबंधासन आपल्या शक्तीनुसार. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 very good 13 14 15 and release. एक्झिट करत आपली बॉडी रिलीज करायची आहे, हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या ब्रेनसाठी आणि आपल्या स्पाइनसाठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. आपल्या ब्रेनला ऑक्सिजनचा सप्लाय आणि ब्लड सप्लाय पोहोचवण्यासाठी प्रॅक्टिस आपल्याला मदत करते. तसेच आपली नर्वस सिस्टम देखील काम करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस मदत करते. आपला स्पाइन स्ट्रेंथन करण्यासाठी आपल्याला मदत करते. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत एकदा शवासन रिलीज करायचं आहे. इनहेल करत दोन्ही लेग फोल्ड करायचे आहेत, हाताने अँकल जॉईंट होल्ड करायचे आहे. इनहेल करत आपली बॉडी आपल्याला लिफ्ट करायची आहे, आपल्या शोल्डरवरती बॅलन्स करायची आहे आणि होल्ड करायचं सेतुबंधासन आपल्या शक्तीनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 very good 13 14 15 and release. एक्झिट करत आपली बॉडी रिलीज करायची आहे, हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे शलभासनची, जी की आपल्याला प्रोन पोझिशन मध्ये करायची आहे. आपल्याला एका साईडला टर्न घ्यायचा आहे, प्रोन पोझिशन मध्ये यायचं, आपल्या पोटावरती यायचं आहे, मकरासन मध्ये यायचं आहे. आपले चीन आपल्या हातांवरती असेल, आपले हिल इनवर्ड्स टोज आउटवर्ड असं आपण मकरासन मध्ये येऊन रिलॅक्स करणार आहोत. हे आपले रिलॅक्सिंग पोस्चर आहे प्रोन पोझिशन मध्ये. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. टेक डीप इनहेल अँड एक्सहेल. याच्यानंतर आपण शलभासनची प्रॅक्टिस करणार आहोत. तर शलभासनच्या प्रॅक्टिससाठी आपल्याला असे आपण आपले हात थाईच्या खाली सपोर्टसाठी ठेवणार आहोत. आपल्याला इनहेल करत आपले लेग रेज करायचे आहेत आणि ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत शलभासन मध्ये आपल्या शक्तीनुसार 15 काउंट साठी. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला मकरासन रिलीज करायचं आहे. आपले हात आपल्या थाईच्या खाली सपोर्टसाठी ठेवायचे आहेत. आपल्याला इनहेल करत दोन्ही लेग रेज करायचे आहेत आणि होल्ड करायचं शलभासन आपल्या शक्तीनुसार 15 काउंट साठी. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत लेग रिलीज करायचे आहेत, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या लोअर स्पाइन साठी लोअर बॅक साठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. तसेच आपल्याला आपल्या बॅक पेन पासून आराम मिळवण्यासाठी देखील आपल्याला प्रॅक्टिस मदत करते. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत एकदा मकरासन रिलीज करायचं आहे. आपले हात आपल्या थाईच्या खाली सपोर्ट साठी ठेवायचे आहेत. आपण इनहेल करत लेग रेज करणार आहोत आणि होल्ड करणार आहोत शलभासन आपल्या शक्तीनुसार. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7
8, very good. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झॅक्ट आपले लेग रिलीज करायचे आहेत, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे धनुरासनची. धनुरासनासाठी आपण असे दोन्ही लेग फोल्ड करणार आहोत. आपल्या हाताने आपल्या अँकल होल्ड करणार आहोत. आपण निम्न करत आपली बॉडी अशी लिफ्ट करणार आहोत आणि ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत धनुरासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया ही प्रॅक्टिस. आपल्याला मकरासन रिलीज करायचं आहे. आपल्या इनर कर दोन्ही लेग फोल्ड करायचे आहे. हाताने अँकल जॉइंट होल्ड करायचे आहे. इनर करत आपली बॉडी लिफ्ट करायची आहे आणि होल्ड करायचं धनुरासन आपल्या शक्तीनुसार. आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, very good. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झॅक्ट आपली बॉडी रिलीज करायची आहे. हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या पोस्चर करेक्शनसाठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. तसेच आपल्या बॅक साठी, आपल्या चेस्ट, ॲब्डोमेन, आपल्या लोअर बॉडीसाठी हे प्रॅक्टिसेस हेल्पफुल आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या बॉडीमध्ये कुठे टेन्शन, प्रेशर आपण फील करत असू ते रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत धनुरासनची. आपल्याला परत एकदा मकरासन रिलीज करायचं आहे. आपले दोन्ही लेग फोल्ड करायचे आहेत. आपल्या अँकल जॉइंट होल्ड करायचे आहेत. इनहेल करता आपली बॉडी लिफ्ट करायची आहे आणि होल्ड करायचं धनुरासन आपल्या शक्तीनुसार. आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, very good. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झॅक्ट आपल्या हाताने लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला एक्सपिरियन्स करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे जानु शीर्षासनची, जी सिटिंग पोझिशन मध्ये करायची आहे. तर आपल्याला प्रोन पोझिशन मध्ये, सिटिंग पोझिशन मध्ये येण्यासाठी आपल्याला इनहेल करत असं भुजंगासन यायचं आहे. एक्झेल करत मागे जायचं आहे. शशांकासन मध्ये यायचं आहे. आपल्या वज्रासन मध्ये येत एक एक स्ट्रेट करत दंडासन मध्ये यायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शिथिल दंडासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे जानु शीर्षासनची. तर जानु शीर्षासनमध्ये आपल्याला एक लेग असा फोल्ड करायचा आहे. आपण असे स्पाइनला स्ट्रेच करत आपल्याला फॉरवर्ड बेंड करायचं आहे आणि ही पोझिशन आपण होल्ड करणार आहोत जानु शीर्षासनमध्ये आपल्या शक्तीनुसार. तर आपण स्टार्ट करूया ही प्रॅक्टिस. आपल्याला राईट लेग फोल्ड करायचा आहे. लेफ्ट थाय जवळ ठेवायचा आहे. इनर दोन्ही हात वरती आणायचे आहेत. स्पाइनला स्ट्रेच करायचं आहे. एक्झॅक्ट फॉरवर्ड बेंड करायचं आहे आणि होल्ड करायचं जानु शीर्षासन आपल्या शक्तीनुसार. आपण स्टार्ट करूया. 1,
7, 8, very good, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. इथे कर दोन्ही हात वरती आणायचे आहेत, एक्झिक्यूट हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगने करणार आहोत. आपल्याला लेफ्ट लेग फोल्ड करायचा आहे, राईट हात जवळ ठेवायचा आहे. आपल्या इथे कर दोन्ही हात वरती आणायचे, स्माइल स्ट्रेच करायचा आहे आणि फॉरवर्ड पण करायचा आहे आणि होल्ड करायचं आहे शीर्षासन. आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, very good, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. प्लीज इथले कर दोन्ही हात वरती आणायचे, तिसरे हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या इंटरनल बॉडी ऑर्गनसाठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. आपल्या लिव्हर, किडनी, पॅन्क्रियासाठी हे प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. त्याच्यानंतर आपण पश्चिमोत्तानासनची प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्या पश्चिमोत्तानासन मध्ये दोन्ही लेग एकमेकांना जवळ आणायचे आहेत. तीन लेग वरती स्माइल स्ट्रेच करायचा आहे. आपल्या एक्झिक्यूट फॉरवर्ड बेंड करायचा आहे आणि आपण ही पोस्चर होल्ड करणार आहोत पश्चिमोत्तानासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. तीन लेग स्माइल वरती स्ट्रेच करायचा आहे, एक्झिक्यूट फॉरवर्ड बेंड करायचा आहे आणि होल्ड करायचं आहे पश्चिमोत्तानासन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, very good, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. इनर बाजूने हात वरती आणायचे, तिथे हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आता आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्याला प्रत्येक दंडासन रिलीज करायचा आहे. दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. इनर स्पाइन वरती स्ट्रेच करायचं आहे, एक्झिक्यूट फॉरवर्ड बेंड करायचं आहे आणि होल्ड करायचं आहे पश्चिमोत्तानासन. आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, very good, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. इंग्लिश दोन्ही हात वरती आणायचे, तिचे हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या लेग्स मध्ये, बॅक मध्ये आपण प्रेशर फील करूया प्रॅक्टिस मध्ये. तर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. इथे आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे ताडासनची, जी की आपल्याला स्टँडिंग पोझिशन मध्ये करायची आहे. त्यासाठी आपल्या स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं आहे. तर ताडासनच्या प्रॅक्टिससाठी आपल्या दोन्ही फीट असे एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. आपले हात असे वरती आणायचे आहेत. आपल्याला स्पाइनला वरती स्ट्रेच करायचा आहे, टोज वरती यायचं आहे आणि पोस्चर आपण होल्ड करणार आहोत ताडासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपले दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. हात वरती न्यायचे, स्पाइनला स्ट्रेच करायचा आहे, टोज वरती यायचं आहे आणि होल्ड करायचं आहे ताडासन. 1, 2,
3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झाम्पल आपले हात रिलीज करायचे आहेत, फीट रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल ताडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या पोस्चर करेक्शनसाठी आपल्या लेग साठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे, आपल्या स्पाइन साठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहे. टोज वरती यायचं आहे आणि होल्ड करायचं ताडासन. 1, 2, 3, 4, 5, very good. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, very good. 15 and release. एक्झाम्पल आपले हात रिलीज करायचे आहे, लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल ताडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे वृक्षासनची. तर वृक्षासनच्या प्रॅक्टिससाठी आपल्याला सपोर्ट पाहिजेसाठी वॉल पाहिजे असेल तर वॉलची जोडी प्रॅक्टिस करायची आहे, कारण ही बॅलन्स पोस्चर आहे. तर आपल्याला ह्या प्रॅक्टिसमध्ये एक लेग असा फोल्ड करायचा आहे, आपल्या अपोजिट थायच्या जवळ ठेवायचा आहे. आता अशा नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत. आपण ही पोस्चर होल्ड करणार आहोत वृक्षासनमध्ये. आपली आय साईड आपल्या समोर एका स्पॉटमध्ये फिक्स ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला बॅलन्स करणं इझी जाईल. तर आपण स्टार्ट करूया. आपला राईट लेग फोल्ड करायचा, लेफ्ट थाय जवळ ठेवायचा आहे. जेणेकरून तुम्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि होल्ड करायचं आहे वृक्षासन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झाम्पल हात रिलीज करायचे आहे, लेग रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल ताडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपलं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ही प्रॅक्टिस मदत करते. तसं आपल्या लेगसाठी पण ही प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगने करणार आहोत. आपला लेफ्ट लेग आपल्याला करायचा आहे, राईट थाय जवळ ठेवायचा आहे. आपल्या दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि होल्ड करायचं वृक्षासन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झाम्पल आपले हात रिलीज करायचे आहे, लेग रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल ताडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपली शेवटची प्रॅक्टिस होती वृक्षासनची. याच्यात आपण प्रॅक्टिस करणार आहोत. त्यासाठी आपल्या सिटिंग पोझिशन मध्ये यायचं आहे, सुखासन किंवा पद्मासन मध्ये यायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. टेक अ डीप इनहेल and exhale. आज आपण जालंधर मध्येची प्रॅक्टिस करणार आहोत. तर जालंधर मध्ये आपल्याला इनहेल करत आपला ब्रीथ होल्ड करत आपल्याला थ्रोट लॉक करायचा आहे. आपण इथे लॉक करणार आहोत आपला थ्रोट. तर आपण असं इनहेल करणार आहोत, आपला थ्रोट लॉक करत ब्रीथ होल्ड करणार आहोत आपल्या शब्दानुसार. तर आपण स्टार्ट करूया. आपले डोळे बंद करायचे आहेत. इनहेल करायचं आहे. इनहेल, होल्ड अ ब्रेथ, लॉक द चीन. आपल्या शब्दानुसार ब्रीथ होल्ड करायचं आहे. होल्ड बंद ॲज पर कॅपॅसिटी. जोपर्यंत ब्रीथ होल्ड आहे तोपर्यंत चिन लॉक ठेवायचा आहे.
तर रिलीज करताना नेक रिलीज करायचे आहे, एक्झेल करायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. बंधामध्ये आपल्या बॉडीची एनर्जी आपण लॉक करतो. आपली एनर्जी लॉक करण्यासाठी आपल्याला बंधाचा उपयोग होतो. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत इनहेल करायचं आहे. इनहेल, होल्ड द ब्रेथ, लॉक द चीन. आपल्या शब्दानुसार होल्ड करायचं आहे बंद. होल्ड दी जालंधर बंद ॲज पर युअर कॅपॅसिटी. आपल्या शब्दानुसार होल्ड करायचं आहे. रिलीज करताना रिलीज करायचं आहे, एक्झेल करून रिलॅक्स करायचं आहे. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्राणायामची प्रॅक्टिस करणार आहोत. आज आपण उज्जयी प्राणायामची प्रॅक्टिस करणार आहोत. तर उज्जयी प्राणायाममध्ये आपल्याला आपले थ्रोटचे मसल कॉन्टॅक्ट करत आपल्याला डीप इनहेलेशन करायचं आहे. जसा शिशोरचा आवाज असतो, समुद्राचा आवाज असतो किंवा घोरण्याचा आवाज येतो, स्नोरिंग साऊंड जसा असतो आपला, तसा आवाज क्रिएट करत आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आपण असं डीप इनहेल करणार आहोत आणि डीप एक्सहेलेशन करणार आहोत. आपल्या शब्दानुसार आपण 10 to 15 टाइम्सची प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. अवेअरनेस आपल्या ब्रीथिंग वरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला डीप इनहेलेशन एक्सहेलेशन करायचं आहे. आपल्या थ्रोट मसल कॉन्टॅक्ट करत आपल्याला सी शोर किंवा स्नोरिंगचा आवाज करत घोरण्याचा किंवा समुद्राचा असा आवाज असतो, तसा आवाज करत प्रॅक्टिस करायची आहे. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या अवेअरनेस ब्रीथिंग वरती आणायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला ब्रीथिंग पॅटर्न आपला ऑब्झर्व करायचा आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास काही सेकंद ऑब्झर्व करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. आपले हात आपल्याला ध्यान मुद्रेमध्ये आणायचे आहेत. डोळे बंदच ठेवायचे आहेत. 3 वेळा ओमचं उच्चारण करत आजचं सत्र आपण समाप्त करणार आहोत. इनहेल अँड चांट. Inhale and jump. Inhale
and chant Om. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि प्रेयर स्टार्ट करायचे आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् ओम शांति शांति शांति. इन्हेल करत दोन्ही हात मागे टाय करायचे आहेत. एक्सेल करत पुन्हा पण करायचं आहे. वरती दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हातांमध्ये हित तयार करायचे आहे आणि कप शेप करून खाली कशा आपल्या डोळ्यांमध्ये ठेवायचे आहे. आपल्या हातांची डोळे ट्रान्सफर करायचे आहे. डोळे रिलॅक्स करायचे आहेत आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. धन्यवाद. थँक्यू. उद्या आपण सेम टाइमला स्टार्ट करू त्याच्यामध्ये. गुड मॉर्निंग सर.